तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की एक आनंदाची बातमी परत आपल्याला आलेली आहे ती म्हणजे लेखा व कोशागार विभागमध्ये या ठिकाणी भरती एक साधारणतः पुढच्या काय दिवसामध्ये येणार आहे. त्याच्यासाठी आतापासून आपण कोणकोणत्या गोष्टीत पात्र असावं ह्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटची पोरं, जसं की शैक्षणिक पात्रता काय आहे, परीक्षा कोण घेणार, वयोमर्यादा काय आहे आणि अभ्यासक्रम काय राहील आणि या ठिकाणी जाहिरात साधारणतः कधीपर्यंत येऊ शकते, हे सगळे मुद्दे पुढच्या 7 ते 8 मिनिटात मी तुम्हाला सांगेल. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. पूर्णपणे तुमच्या सर्व प्रश्नांचं इथं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आता साधारणतः ही जाहिरात किती पदासाठी, तर 400+ पदासाठी जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुणे विभाग आहे, कोकण विभाग आहे, नागपूर विभाग आहे, अमरावती विभाग आहे. तर या विभागामध्ये लेखा व कोशागार विभागामध्ये टोटल 400+ पदांची भरती येणार आहे. यामध्ये काय थोडी कमी होतील किंवा जास्त होतील, पण हे ऍड साधारणतः एक 15 ते 20 दिवसात पडेल अशी अपेक्षा आहे. आता बघा, ह्याच्यासाठी आवश्यक ज्या पात्रता आहेत त्या पात्रता आपण अगोदर बघून घेऊ. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना या दृष्टीने अभ्यास करायला सोपं जाईल. तर इथं पहिला विषय लक्षात घ्या की ह्या सगळ्यांसाठी एक आपली ऑल इन वन बॅच आहे. ही बॅच जॉईन करा. तुम्हाला सांगतो IBPS आणि TCS नुसार जे आपले एवढे प्रचंड मोठे रिझल्ट आलेले आहेत का, तर आपल्याकडे असणारी पूर्ण टीम यामध्ये अतिशय तज्ञ आहे आणि त्याच्यामुळं 999 रुपयामध्ये बॅच आहे, ती जॉईन करा. त्याच्याबरोबर आपण पुढची माहिती बघूया. तर बघा, पुढचा विषय जर पाहायचा झाला तर इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याच्या अगोदर वयाचं क्वालिफिकेशन बघा. साधारणतः ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत हे 2018 मध्ये जी ऍड आलेली होती त्या ऍडच्या मध्ये जी क्वालिफिकेशन आहेत त्यानुसार आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. जसं की इथं ओपन मध्ये 38 वर्ष दिलेलं आहे. आता यामध्ये त्यानंतर कोरोनाची 2 वर्ष हे वाढवू शकतील अशी अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही. मग बाकी कॅटेगरीने या ठिकाणी ओबीसी असेल, या ठिकाणी इतर कॅटेगरीनुसार जे जे वय आहे 3 वर्ष 5 वर्ष 38च्या पुढे वाढवून दिलेलं आहे. ह्याची PDF मी टेलिग्रामला टाकणार आहे, हे पूर्णपणे माहितीची. त्याच्यामुळे टेलिग्राम तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, त्याला जॉईन करून घ्या. तरी बघा, ही याची बेसिक पात्रता आहे, हे पात्रता इथं लक्षात घ्या. आता त्यानंतर जर आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन वर गेलो तर बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन कसं आहे, तर पहिलं पोस्ट ज्याला आपण लेखा लिपिक किंवा लेखा परीक्षा लिपिक म्हणून जे पद आहे त्या पदाच्या संदर्भात यांनी काय सांगितले, तर त्या पदासंदर्भात यांचं म्हणणं आहे किमान 55% गुणासह 10वी पास पाहिजे. 10वीत किती, 55% पेक्षा जास्त मार्क पाहिजे. आता याला काय चेंज होईल का, तर पॉसिबिलिटी यामध्ये काहीतरी चेंज होऊ शकतो. दुसरा मुद्दा की उच्च अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. जसं की 10वी मध्ये 55% आहे, पण त्याच्याबरोबर पुढं एज्युकेशन तुमचं किती स्ट्रॉंग आहे. यामध्ये वाणिज्य विषयासह उच्च माध्यमिक शाळा परीक्षा म्हणजे कॉमर्सची 12वी किंवा कॉमर्स BCom किंवा सांख्यिकी गणित अर्थशास्त्र अशा विषय घेऊन केलेलं BA, तर ही पदवी बघा काय. तर इथं लक्षात घ्या की 10वी तर पाहिजे. 10वी बरोबर या ठिकाणी 12वी कॉमर्स म्हणजे 10वी नंतर 12वी कॉमर्स असेल तर त्याला फार मोठे वेटेज आहे. पण 12वी कॉमर्स बरोबर तुम्ही जर BComच्या विद्यार्थ्याबरोबर सेम मार्क पडले तर BCom वाल्याला प्राधान्य जास्त देण्यात येईल. आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी आपण पाहतो सांख्यिकी गणित अर्थशास्त्र ह्यातून BA केलेला असेल तरी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारची या ठिकाणी काय प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे क्वालिफिकेशन लक्षात घ्यायचं, 12वी कॉमर्स BCom किंवा हे 3 विषय घेऊन केलेलं BA याचं बेसिक क्वालिफिकेशन आहे. पण त्याच्याबरोबर तुमचे आधी 10वी पाहिजे 55%ची. आलं लक्षात. त्यानंतर या ठिकाणी सांख्यिकी गणित घेऊन BSc जरी झाला असेल तरी सुद्धा चालतंय. बघा, स्टॅटिस्टिक्स BSc शक्यतो आपल्या भारतात कमीच आहे, पण BSc मॅथमॅटिक्स आहे ते असेल तरी सुद्धा इथं जमतंय. त्यानंतर भारतीय परिव्यय कार्य लेखापाल संस्थेकडे घेण्यात येणारी
परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल किंवा व्यावसायिक प्रशासनाची पदवी किंवा कोणती पदवी सनदी लेखापालच्या मध्यम स्तरीय परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल. म्हणजे ह्याचा या ठिकाणी जी आपण पाहतो की लेखाविषयक शास्त्र आहे, हा एक अभ्यासक्रम असतो काय विद्यापीठाचा, किंवा व्यावसायिक प्रशासनाची पदवी हा पण एक अभ्यास आहे काय विद्यापीठाचा. त्यानंतर अशा प्रकारे सनदी लेखापाल हे काय क्वालिफिकेशन फार रिअर आहे. ह्याच्याशी हे नसेल तरी तुमचं जमतंय, हे नसलं तरी पण जमतं, वरचं या ठिकाणी काय पण एक असू द्यात तरी चालतंय. पण हा अभ्यास रिअर आहे, रिअर अभ्यास नसेल तरी चालतं, असेल तर चांगलंच आहे, नसेल तर हे वरचे विद्यार्थी बीएससी मॅथमॅटिक्स म्हणा, बीए या ठिकाणी आपण पाहतो सांख्यिकी गणित अर्थशास्त्र म्हणा, बीकॉम म्हणा, यापैकी एक असेल तरी जमून जाईल. ह्या ठिकाणी लक्षात घ्या. तर हे कशासाठी आहे, लेखा लिपिक किंवा लेखा परीक्षा लिपिक ह्या पदासाठी. त्याच्याबरोबर साधारणतः आपण पाहतो त्याचं टायपिंग झालेलं असेल, जसं की 30 मराठी आणि या ठिकाणी इंग्रजी 40. आता इथं फक्त मराठी आहे, जमल का नाही, फक्त इंग्रजी आहे, जमल का नाही, दोन्ही टायपिंग पाहिजेत. काय दोन्ही टायपिंग पाहिजेत. हा लय मोठा विषय केला यांनी, टायपिंग. आता टायपिंग केलं त्या टायपरायटरवर, आता आलं कॉम्प्युटर, आता तर बोलूनच टाईप होते, टायपिंगची काय गरज आहे, हा पण लय मोठा प्रश्न इथं तयार होतो. पण आता यांनी सांगितलेलं आहे तर काय विषय नाही. त्यानंतर माजी सैनिक विद्यार्थ्यांना सुद्धा इथं प्रचंड मोठी संधी आहे आणि माजी सैनिकांचं जे क्वालिफिकेशन आहे त्यावरती आपले सेपरेट व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ पाहिले तर त्यांच्या लक्षात येईल. तदनंतर पुढचं जे पद आहे ज्याला आपण कनिष्ठ लेखापाल किंवा कनिष्ठ लेखा परीक्षक म्हणतोय, दोन पद आहेत प्रमुख, एक लेखापाल झालं आणि कनिष्ठ लेखापाल. आता यामध्ये काय, याच्यात पण 55% काय पाहिजे, 10वीला पाहिजे. त्यानंतर सांख्यिकी गणित अर्थशास्त्र तिथं 55% पाहिजेत. बघा अगोदरच्या मध्ये बीकॉम किंवा या ठिकाणी आपण पाहिलं की सांख्यिकी गणित अर्थशास्त्र असे मुद्दे पाहिले, परंतु तिथं फक्त 10वीतच 55%ची अट होती. पण इथं बीकॉमलाही 55%ची अट आहे. त्यानंतर या ठिकाणी बीए या ठिकाणी आपण पाहतो गणित अर्थशास्त्र या विषयाला सुद्धा काय 55%चीच अट आहे. म्हणजे सेम क्वालिफिकेशन आहे, फक्त इकडे थोडासा हुशार गडी 55%च्या वर पाहिजे. तर 55% काय शिंगानं माती उकारतो ते काय मला माहित नाही, त्याच्या आतला काय इतका दळबादर असेल असं यांना वाटतंय, ह्याच्याबद्दल पण मला जास्त काय बोलायचं नाही. तर अशा प्रकारचा विषय आहे. अनुसूचित जाती जमातीचं जर असेल SC ST तर टक्केवारीत 5%ची सूट आहे, 50%. पण ओबीसी ओपन यांना 55% आहे. मिलिटरी वाल्यांना इथं टक्केवारीची अट नाही, एक सर्व्हिसमॅनला टक्केवारीची अट नाही. बरोबर आहे. तर हा मुद्दा इथं ध्यानात ठेवा. आता त्याच्याबरोबर दोघांसाठी MSCITचं सर्टिफिकेट कंपल्सरी आहे असं सांगितलेलं आहे. आणि 2005 नंतर जर तुम्हाला लग्न झालं असेल ना 3 मुलं असतील तर तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरू शकता. हा पण मुद्दा लक्षात घ्यायची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे हा विषय आहे. आणि या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर 400+ पद यामध्ये येण्याची अपेक्षा आहे. पगार पण चांगला 25,000पासून या ठिकाणी 70-72 हजारापर्यंत पगार याचा जातोय, काय विषय नाही. पेमेंट पण भरपूर आहे. आणि परीक्षा TCS घेईल असं म्हणणं आहे. तर परीक्षा कुणीही घेऊ द्यात, तुम्ही ही बॅच करा, कुठे ही बॅच करा. या बॅच मध्ये तुम्हाला जर पाहायचं झालं तर तुम्हाला ते बऱ्यापैकी इथं जे परीक्षेची पात्रता सांगितलेली आहे, जसं की 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा असेल, त्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, अंकगणित या विषयासाठी साधारणतः आपण पाहतो 2 गुणांना 1 प्रश्न आहे. हा विषय आहे, लक्षात घ्या. कनिष्ठ लेखापालसाठी मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, पण गणित नाही, त्यांना बुद्धिमत्ता आहे. पण आपल्या या बॅच मध्ये गणित पण आहे आणि बुद्धिमत्ता पण आहे, सगळेच विषय यामध्ये आहेत. त्यामुळे ही बॅच तुम्हाला TCS IBPS नुसार सिलेबस नुसार बनवलेली आहे. नसेल तर घरी बसून सुद्धा अभ्यास होऊ शकतो, काय अडचण नाही. तर चालेल, हे तुमच्या लक्षात आलं असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र.